केस गळती कमी होऊन केस लांब आणि दाट होण्यासाठीच हा हेअर मास्क खूप महत्त्वाचा आहे. ॲलोवेरा सोबत तुम्ही या 2 वस्तू ॲड करा. केस वाढायला तर मदतच होईल, सोबतच केस खूप छान होतील. तर कसा बनवायचा ते बघूयात. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे. हेअर ग्रोथसाठी बघा आपण ॲलोवेराचा वापर खूप साऱ्या रेमेडीजमध्ये करतो आणि त्याचा खूप फायदा सुद्धा आहे. फक्त ॲलोवेरा जरी लावलं ना तरी सुद्धा आपले केस वाढतात आणि एकदम मेंटेन राहतात, चांगलं हेल्दी राहतात. पण तुम्हाला माहिती आहे का, त्यासोबतच जर तुम्ही हिबिस्कस फ्लावर्स म्हणजे जास्वंदीची फुले, आणखीन आपण काही वस्तू ॲड करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पण जास्वंदीची फुलं आपल्या केसांना ऑल ओव्हर हेल्दी करण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत करतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा मी प्रत्येक हेअर मास्कमध्ये, मेहंदीमध्ये, तेलामध्ये त्याचा वापर करतेच. ॲलोवेरा तर तेवढाच महत्त्वाचा आहे, ते सुद्धा लावायचंच आहे. सगळ्यांकडे ॲलोवेरा उपलब्ध होतो, पण फुलं सगळ्यांनाच भेटत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही हिबिस्कस पावडर वापरली तरी चालेल किंवा असे जे हेअर मास्क असतात ना, ज्याचा आपण जेल बनवतो, त्याच्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या झाडाची पाने वापरली ना तरीसुद्धा चालतील. कारण की त्याच्यामधून सुद्धा तेच घटक भेटतात जे आपल्या केसांसाठी महत्त्वाचे असतात. तर बघा याच्यासाठी मी 2 कोरफडीची पानं घेतलेली आहेत. थोडी लहान होती म्हणून 2 घेतलेली आहेत आणि जास्वंदीची फुले जास्त प्रमाणात घेतलेली आहेत. कारण की बघा चांगला पण हेअर मास्क व्हायला पाहिजे आणि त्याचे तेवढेच फायदे पण भेटायला पाहिजेत. दोन्ही वस्तू मी छान वाटून घेतलेल्या आहेत. थोडंसं पाणी टाकायचं कारण की हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि गाळणीने गाळण्यापेक्षा हे जर आपण कापडाने गाळलं ना तर त्याचं एकदम प्युअर जेल भेटतं. त्याच्यामध्ये कोणतेही छोटे-छोटे कण नसतात आणि ते लावायला सुद्धा तेवढंच छान असतं आणि मग धुवायला सुद्धा सोपं पडतं. म्हणून थोडंसंच मी पाणी ॲड केलेलं आहे, खूप जास्त नाही. आणि वाटल्यानंतर बघा एका मलमल कपड्याने म्हणजे एकदम थोडंसं पातळसर असलं पाहिजे जेणेकरून ते सहज गाळलं जाईल. आणि गाळल्यानंतर बघा फुलांमधून सुद्धा जेलच निघतं आणि ॲलोवेरामध्ये सुद्धा जेलच असतं, सगळ्यांनाच माहिती आहे. पण बघा ते सेपरेट पूर्ण चमच्याने किंवा चाकूने काढत बसण्यापेक्षा आणि तरी तसं जरी काढलं ना तरीसुद्धा त्याला मिक्सरमधून परत फिरवावंच लागतं. मग खूप मोठी प्रोसेस होते. त्याच्यामुळे सगळ्यात सोपी आणि एकदम पटकन होणारी प्रोसेस हीच आहे की दोनही वस्तू किंवा आणखीन याच्यात तुम्ही कढीपत्ता ॲड करू शकता. तुमच्याकडे जर आवळा असेल ना फ्रेश तर तो सुद्धा ॲड करू शकता आणि मेथ्यासुद्धा भिजून ॲड करू शकता. पण या 2 वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत केस वाढण्यासाठी आणि दाट होण्यासाठी. बघा गाळून घेतलेला आहे पूर्ण जेल आणि खूप सुंदर झालेला आहे. एक व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतलेली आहे. 1 चमचा ऑलिव्ह ऑइल टाकायचा आहे. व्हिटॅमिन ई आणि ऑलिव्ह ऑइलनं तुम्ही फक्त खोबरेल तेलामध्ये सुद्धा ॲड करून लावू शकता रेग्युलर तुमच्या केस धुण्याच्या अगोदर, तरीसुद्धा त्याचे फायदेच आहेत. आता हे घरी बनवलेलं आवळ्याचं तेल आहे, याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि 1 चमचा भरून मी आवळ्याचं तेल टाकलेलं आहे. आता बघा एकंदरीत 2च वस्तू म्हटले आणि मग इकडे 3-4 वस्तू झालेल्या आहेत. तर बघा महत्त्वाचे फक्त जास्वंदाची फुलं आणि व्हिटॅमिन ईचं महत्त्वाचे आहे. तेल तर तुम्ही कोणतंही टाकू शकता. माझ्याकडे 1-2 व्हरायटी होत्या तर त्या मी टाकलेल्या आहेत. तुमच्याकडे जे असेल ना उपलब्ध ते तुम्ही टाकू शकता. एकंदरीत या 3-4 वस्तूंचा जो हेअर मास्क बनतो ना, तुम्ही नियमित स्वरूपात हा लावा. म्हणजे आठवड्यातून मी सांगणार नाही, महिन्यातून सांगणार नाही, रुटीन ठेवायचं. तुम्ही असं कंटिन्यू लावा वर्षानुवर्ष म्हणजे असं स्किप करायचं नाही अजिबात. कमीत कमी यात तरी हेअर मास्कला आणि लावायचं आहे. पूर्ण स्कॅल्पला लावायचं आहे. थोडंसं मसाज करायचं आहे. जास्त प्रमाणात जर तुमचं जेल बनलेलं असेल ना, तुम्ही ॲलोवेरा जास्त घेऊ शकता आणि स्कॅल्पपासून संपूर्ण केसांना लावायचं आहे. खूप सुंदर केस होतात, रिपेअर होतात. एकदम ड्राय झालेले असतील ना तर खूप सुंदर सिल्की होतात. 1 तास ठेवायचं आहे. त्यानंतर शॅम्पूने केस धुवायचे आहेत. खूप फास्ट हेअर ग्रोथ होते. केस गळती कमी होऊन केस खूप सिल्की शायनी होतात आणि रेग्युलर हे करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. धन्यवाद.